नमस्कार, मी सुवर्णा. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या बातमीचे सगळे अपडेट्स घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि ती बातमी आहे सदावर्ते यांची. सरकारी वकिलांचा युक्तिवाद पुन्हा सुरू झालेला आहे. प्रदीप घरत यांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केलेला आहे. हा विषय आहे सदावर्तेंना जेल मिळते का त्यांना बेल मिळतो या संदर्भातला 2 दिवसांची पोलीस कोठडी सदावर्ते यांना देण्यात आलेली होती. 11 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी ती संपली आणि त्यांना पुन्हा गिरगाव कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. आता युक्तिवाद संपलेला होता. पुन्हा एकदा सरकारी वकील युक्तिवाद करायला उभे राहिलेले आहेत अशी माहिती मिळते आहे. सरकारी वकील प्रदीप घरत पुन्हा युक्तिवाद सुरू करतायत. 2 पोलीस अधिकारी हल्ल्यात जखमी झालेले आहेत. एक पोलीस अधिकारी अजूनही रुग्णालयात आहे अशी माहिती प्रदीप घरत यांनी दिली. गिरीश कुलकर्णींच्या मुद्द्यावर युक्तिवाद सध्या सुरू आहे. पैसे घेतले तर तपास होणं गरजेचं आहे असंही सरकारी वकिलांनी म्हणणं मांडलेलं आहे. गिरगाव कोर्टातून ही माहिती येते. गुणरत्न सदावर्ते यांनी या हल्ल्यासंदर्भात चिथावलं असा आरोप त्यांच्यावर होतोय. सिल्व्हर ओकवरचं हल्ला प्रकरण ज्याच्याविषयी चर्चा सुरू झाली आहे. गिरीश कुलकर्णींच्या मुद्द्यावर सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. पैसे घेतले तर तपास होणं गरजेचं आहे असं प्रदीप घरत कोर्टामध्ये सांगता आहेत. प्रदीप घरत यांनी म्हणजे सरकारी वकिलांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केलेला आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण नजर टाकणार आहोत. सरकारी वकील काय म्हणाले बघा. MJT चॅनलचा पत्रकार सदावर्तेंच्या संपर्कात होता. चंद्रकांत सूर्यवंशी असं त्याचं नाव. हा पत्रकार संपर्कात होता असा दावा प्रदीप घरत यांनी केला. सूर्यवंशी सदावर्तेंचे व्हॉट्सअप चॅट समोर आलेले आहेत. हल्ल्याच्या दिवशी नागपुरातून फोन आलेला होता. हा फोन 11:35 सदावर्तेंना नागपुरातून आलेला होता. व्हॉट्सअप कॉल होता तो अशीही माहिती प्रदीप घरत यांनी दिलेली आहे. प्रत्येक ST कर्मचाऱ्याकडून सदावर्ते यांनी पैसे घेतलेले आहेत. असे 1,80,00,000 आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत असा सुद्धा आरोप प्रदीप घरत यांनी केलेला आहे. 6 महिन्यांपासून पैसे कसे आले याचा तपास केला जावा असं सुद्धा प्रदीप घरत यांनी म्हटलंय. आणि पवारांच्या घरावरील सुनियोजित म्हणजे पवारांच्या घरावर जो हल्ला झाला तो सुनियोजित कटाचा भाग होता असा आरोप सुद्धा प्रदीप घरत यांनी केलेला आहे. सरकारी वकील काय म्हणाले कोर्टात ते आपण बघत होतो. आता सदावर्तेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तेही बघूया. गिरीश कुलकर्णींचा युक्तिवाद सुरू झाला. घरावरील आंदोलनाला कट म्हणता येणार नाही असा मुद्दा सदावर्तेंच्या वकिलांनी मांडला. पोलिसांनी बंदोबस्त का वाढवला नाही असा प्रश्न सदावर्तेंच्या वकिलांनी उपस्थित केला. जर त्यांना माहिती होती, हल्ल्याविषयीची कल्पना होती तर त्यांनी पोलीस बंदोबस्त का वाढवला नाही असा प्रश्न विचारला. आंदोलकांना नुकसान पोहोचवण्याचा हेतू नव्हता. पैसे गोळा करण्याची तक्रार दिली का असा प्रश्न त्यांनी विचारला. जेव्हा पैसे गोळा करण्यासंदर्भातला मुद्दा प्रदीप घरत यांनी उपस्थित केला तेव्हा प्रतिप्रश्न सदावर्तेंच्या वकिलांनी विचारला की पैसे गोळा करण्यासंदर्भातली तक्रार दिली गेली होती का. तक्रार नाही मग इथे उल्लेख का केला जातोय. ST कर्मचाऱ्यांचं 1 वर्ष आंदोलन सुरू आहे. सदावर्ते यांच्यावर केलेले सगळे आरोप हे चुकीचे आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी सविस्तर बोलूया. प्रणाली, असं कळतंय की दोन्ही बाजूने म्हणजे प्रदीप घरत असेल किंवा सदावर्तेंचे वकील असतील यांचा युक्तिवाद झालेला आहे. आपापल्या बाजूने त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. सध्या कोर्टात काय सुरू आहे. पुन्हा एकदा सरकारी वकील युक्तिवादासाठी उभे राहिलेले आहेत का? नक्कीच सुवर्णा, पहिल्या टप्प्यातला युक्तिवाद संपला असं आपण म्हणू. म्हणजे पहिले जे प्रश्न सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले होते त्यावर सदावर्ते यांच्या वकिलांनी आपली आर्ग्युमेंट करून झालेली आहे. आता सदावर्ते यांचे वकील म्हणजे कुलकर्णी जे आहेत त्यांचा युक्तिवाद त्यांनी संपवलेला आहे. पण पुन्हा एकदा प्रदीप घरत जे की सरकारी वकील आहेत ते पुन्हा एकदा उपस्थित झालेले आहेत आणि ते आता पुढचा युक्तिवाद करतायत. ते सांगतायत की या घटनेमध्ये 2 जण जखमी झाले, त्यापैकी 1 जण अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. परंतु हे जे जखमी झालेले आहेत ते दोन्ही कॉन्स्टेबल आहेत, म्हणजे पोलीस कर्मचारी आहेत आणि ते याच्यामध्ये जखमी झालेले आहेत. मुख्य म्हणजे सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केलेला होता की याच्यामध्ये पैसे घेतले गेले, त्यावर सदावर्ते यांच्या वकिलांनी सांगितलं की हो, हे पैसे घेतले गेलेले होते. 530 रुपये प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं घेतले गेलेले होते. परंतु या पैशांचा इथे उल्लेख का केला जातोय असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. कारण हे पैसे कर्मचाऱ्यांकडनं घेतले गेले होते, त्याची रीतसर रसीद त्यांना देण्यात आलेली
आली होती आणि कर्मचाऱ्यांसाठी हे पैसे खर्च सुद्धा करण्यात आलेला आहे. या पैशांचा उल्लेख इथं का केला जातो आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे, जेव्हा की सरकारी वकिलांनी मुद्दामहून हा मुद्दा इथं उपस्थित केला आहे. कारण ही सगळी हा सगळा कट होता हे त्यांना सरकारी वकिलांना सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणूनच हे पैसे जे 5 महिने आंदोलन चालू आहे या आंदोलनांना कुणीतरी पैसे पुरवता आहे अशा पद्धतीचा एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न सरकारी वकिलांच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि त्याच उल्लेखादरम्यान त्यांनी या 1,80,00,000 रुपयाचा उल्लेख केलेला आहे. त्यावर सुद्धा सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटलं की नेमकी रक्कम किती हे सुद्धा अजून पोलिसांना ठरवता आलेलं नाही. कधी म्हणतात 1,50,00,000, कधी म्हणतात 1,80,00,000 असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. दुसरीकडे त्यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की नागपूरला एक फोन केला जातो असं जो दावा सरकारी वकिलांनी केलेला होता हा दावा किती हवेतला आहे असं सांगण्याचा प्रयत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी केला. सदावर्ते यांचे वकील म्हणाले की जो फोन हरवलेला आहे किंवा जो फोन सापडत नाही आहे, ज्या फोनचं सिम कार्ड सापडत नाही आहे असा दावा सरकारी वकील करतात, ज्याच्यासाठी ही कोठडी मागितली जाते आहे. जर तो फोनच नाही आहे, जर तो सिम कार्डच नाही आहे तर मग हा फोन नागपूरला केला गेला असं म्हणणं हे केवळ हवेतल्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे सगळे जे आरोप सदावर्ते यांच्यावर केले जात आहेत की हे सुनियोजित षडयंत्र होतं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. हे केवळ आंदोलन होतं, उत्स्फूर्त आंदोलन केलं गेलं, कर्मचाऱ्यांनी केवळ चपला फेकल्या आणि चपला फेकल्यामुळे कोणी जखमी होत नाही असं सदावर्ते यांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे हा सुनियोजित कट नव्हता हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न सदावर्ते यांचे वकील करतायत. या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कुणीही जखमी झालेलं नाही. उलट ज्यावेळेला आंदोलनकर्ते आंदोलन करत होते चपला फेकायला लागले म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि या झटापटीमध्ये हे कर्मचारी जखमी झालेले आहेत असा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. आंदोलकांना कुणालाही इजा पोहोचवायची नव्हती असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नक्की प्रणाली, आपण जशी माहिती देताय की कोर्टामध्ये काय काय नेमकं घडलं, पण प्रदीप घरत यांनी केलेले जे आरोप आता समोर येत आहेत त्यातले बहुतांश आरोप हे चौकशी अंती सिद्ध होणार आहेत. पण जेव्हापासून हल्ला झाला तेव्हापासून आतापर्यंत खूप महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याचे धागेदोरे सुद्धा समोर येत आहेत. प्रणाली, आपण अशाच सोबत राहा. या घडीला एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. गिरगावच्या कोर्टामध्ये सदावर्तेंना बेल मिळणार का जेल होणार हे बघणं महत्त्वाचं आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालाय अशी माहिती मिळते. सदावर्तेंचे वकील असतील किंवा सरकारी वकील असतील यांनी दोघांनीही आपापली बाजू मांडलेली आहे. आपापलं म्हणणं कोर्टापुढे सादर केलेलं आहे. यानंतर परत एकदा प्रदीप घरत उभे राहिले होते आणि काहीतरी कोर्टाला सांगत होते. त्याच्याविषयीचे अपडेट आपण प्रणालीकडनं घेत होतो. प्रणाली, तू सांगशील कोर्टामध्ये आणल्यापासून आत्तापर्यंत कशा कशा घडामोडी घडल्यात, काय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि कोर्टाच्या बाहेरच्या परिसरामध्ये कसं वातावरण आहे? कारण आपण बघितलं की जेव्हा ताब्यात घेतलं गेलं होतं तेव्हा सदावर्तेंना ताब्यात घेतलं तेव्हा सगळे कर्मचारी सुद्धा तिथे एकवटलेले होते. तर आत्ताची परिस्थिती काय आहे तुझ्या आजूबाजूची? सुवर्णा, किल्ला कोर्ट, ज्या किल्ला कोर्टमध्ये पहिली सुनावणी झाली होती या संपूर्ण प्रकरणाची आणि जिथे पोलीस कोठडी देण्यात आली होती सदावर्ते यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. या जर कोर्टाचं लोकेशन बघितलं तर ते अगदी आझाद मैदानापासून बाजूला आहे आणि त्यामुळं तिथं कर्मचाऱ्यांना सहज चालत येणं शक्य होतं आणि म्हणून ही सुनावणी जशी जशी त्या दिवशीची पुढे जात होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर कर्मचारी उपस्थित राहिलेले आपण बघितले होते. परंतु आज गिरगाव कोर्टामध्ये ही सुनावणी चालू आहे आणि या ठिकाणी मात्र कर्मचारी उपस्थित राहिल्याचं चित्र नाही. बघ्यांची गर्दी नक्की आहे. आपण इथे बघतोय की काही प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं तर इथं आहेत आणि त्यांना बघण्यासाठी म्हणून आजूबाजूचे काही लोक, काही बघे जे आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात आलेले आहे. कर्मचारी अजून इथे आलेले नाहीत. अगदी आलेले जे आहेत ते अगदी मोजके 1 किंवा 2 कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि जे आंदोलनामध्ये बऱ्यापैकी पुढे होते असे 1-2 कर्मचारी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. आज 3 वाजताच्या सुमारास सदावर्ते यांना LT मार्ग पोलीस स्टेशन म्हणजे लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमधून या गिरगाव कोर्टामध्ये आणण्यात आलं. तिथून हे 10 मिनिटाचं अंतर आहे आणि त्यानंतर लगेचच युक्तिवादाला सुरुवात झाली.
सुरुवातीला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद सुरू केला आणि युक्तिवाद करत असताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. त्यांनी कोर्टाला हे सांगितलं की आत्तापर्यंतचा जो पोलिसांनी तपास केलेला आहे या 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये, या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये ही माहिती मिळालेली आहे की हे सगळं सुनियोजित कांड होतं, एक षडयंत्र रचलं गेलेलं होतं, ज्याच्याबद्दलची भावना उत्तेजित करणारी किंवा भडकवणाऱ्या भावना भडकवणारी भाषणं ही सदावर्ते यांनी केलेली होती. आणि या प्रकरणामध्ये 2 यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी हे सदावर्ते यांच्या संपर्कामध्ये होते, ज्यांनी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा इतर लोक असतील, कर्मचारी असतील, यांना याबद्दलची माहिती दिली होती. आणि त्यानंतर हे सगळं ठरवून शरद पवार यांच्या सिल्वर ओक या बंगल्यावर गेले आणि तिथं यांनी चप्पल आणि दगडफेक केली. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काही लोक जखमी झाले लोक अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. आणि त्यामुळे हे सुनियोजित कट होता अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सरकारी वकिलांच्या वतीनं करण्यात आला होता. आणि त्याचबरोबर सरकारी वकिलांनी आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगितली की आम्हाला एक फोन हवा आहे, जो फोन सध्या मिळत नाही आहे, जो फोन आणि त्याचं सिम कार्ड या दोन्ही गोष्टी अजून सापडत नाही. आणि त्याच्यामध्ये या संपूर्ण षडयंत्राच्या बद्दलची अतिशय गोपनीय आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला हाती लागू शकते. आणि त्यासाठी म्हणून आम्हाला 11 दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे सदावर्ते यांची. सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडनं पैसे गोळा केले आणि ही रक्कम थोडी नाही तर 1,80,00,000 जवळपास आहे. आणि ही सगळी रक्कम नेमकी कशासाठी वापरली गेली, हे षडयंत्र रचण्यासाठी वापरली गेली का, या रकमेचे इतर कोण लाभार्थी आहेत, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं. आणि हे जाणून घेण्यासाठी म्हणून आम्हाला 11 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे अशा पद्धतीची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर सदावर्ते यांचे वकील कुलकर्णी हे उभे राहिले आणि त्यांनी सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला तो सगळा युक्तिवाद खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की दावा जो केला जातो आहे की एक फोन सापडत नाही आहे, त्याचं सिम कार्ड सापडत नाही आहे. जर फोन सापडत नाही आहे, सिम कार्ड सापडत नाही आहे तर नागपूरमधून नागपूरमधल्या एका व्यक्तीच्या सातत्यानं संपर्कात होते सदावर्ते. हे जे म्हटलं जात आहे हे सगळं हवेतलं आहे, याला काही अर्थ नाही आहे. कर्मचाऱ्यांचा उद्देश हा केवळ आंदोलन करण्याचा होता आणि त्याप्रमाणे त्यांनी आंदोलन केलं. कुणालाही जखमी करणं, कुणालाही इजा पोहोचवणं हा कर्मचाऱ्यांचा उद्देश नव्हता. आणि उलट पोलीस ज्या ठिकाणी घटनास्थळी जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांनीच कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आणि मग कर्मचारी आणि पोलीस यांच्यामध्ये जी धक्काबुक्की झाली त्यात 2 जण जखमी झाले आहेत. अशा पद्धतीचा युक्तिवाद हा सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे. नक्की हे सगळं सदावर्ते यांना फसवण्यासाठी जाणीवपूर्वक केलं जात आहे असा सदावर्ते यांच्या वकिलांचा दावा आहे. आणि त्यामुळे ही पोलीस कोठडी दिली जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका सदावर्ते यांच्या वकिलांनी स्पष्ट केलेली आहे. नक्की आमच्या प्रतिनिधी प्रणाली आपल्याला माहिती देत आहेत गिरगाव